जामखेड नगर परिषदेत हद्दीतील मलनिःसरणाची कामे योग्य पद्धतीने करावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झालेले आहे। तब्बल 80 कोटी रुपये खर्च होत असलेल्या जामखेड नगर परिषद हद्दीतील मलनिःसरण प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट व नियमबाह्य व संत गतीने होत आहे। या कामाची तात्काळ चौकशी व कार्यवाही करावी यासाठी आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय जामखेड समोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। रोहितदादांच्या माध्यमातून जामखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि जे काम आज चालू आहे ते देखील रोहितदादांच्या माध्यमातून मंजूर झालेले कामं आता चालू आहेत, परंतु जे कामं चालू आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत। मागील 1 ते 1.5 महिन्यापासून आणि मागे 1 वर्षापासून आम्ही सतत म्हणजे रस्त्याचं जे काम चालू आहे ते रस्त्याच्या कामाविषयी असेल कुठल्याही कामाविषयी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ते चांगलं काम व्हावं यासाठी प्रयत्न कायम करीत असतो। आणि मागील 1 महिन्यापासून आम्ही हे गटारीचं नियोजन देखील दिलं होतं। भुयारी गटारीचं जे काम चालू आहे त्याचं नियोजन दिलं होतं। मागे 3 तारखेला निवेदन दिलं, नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांना देखील निवेदन दिलं आणि ते करून देखील त्यांनी दखल न घेतल्यामुळे आम्ही स्वतःच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो होतो। जी गोळवण गल्ली जे काम चालू आहे भुयारी गटाराचं त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही पाहिलं तर ते गटारीचं काम करीत असताना ती जे सिमेंट वापरलं गेलं आहे त्याला कुठलाही ग्रेड नाही, एकदम बोगस क्वालिटी सिमेंट त्या ठिकाणी वापरलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या कामात कुठेही खडी नाही आणि जी क्रशँड वापरले पाहिजे तर क्रशँड न वापरता तिथं फुपाटा वापरला जात आहे, भुकटी। आणि त्याचप्रमाणे वीट ज्या कामाची वापरलेली वीट आहे ती वीट एकदम लो क्वालिटीची जी कामातून फेकून दिलेली वीट आहे, असे हाताने चुरा होतो असे वीट त्या ठिकाणी वापरलेलं आहे। आणि त्यामुळे आम्ही CO साहेबांना फोन केला, त्या ठिकाणी नगर परिषदेचे जे इंजिनियर साहेब आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी बोलून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने काम करता हे बरोबर आहे का सांगा तुम्ही। तर त्यांनी स्वतः देखील सांगितलं हे काम चुकीचं आहे की खाली चेंबर बनवत असताना खाली सिमेंट काढलं जातं आहे, त्याच्यावर कुठलंही हे केलं जात नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार सूचना करून देखील त्याची दखल घेतली जात नाही। त्याचप्रमाणे आता जामखेड शहरातील लोकांना रस्त्याचा त्रास आहे, धुळीचा त्रास आहे, त्याप्रमाणे बोर्ड ज्याप्रमाणे अनधिकृत जे बोर्ड लावलेले जामखेड शहरामध्ये मागील 1 ते 1.5-2 महिन्यापासून ते बोर्ड आहेत यांना कुठली परवानगी आहे हे यांना सत्तेचा माज आहे की परवानगी नसतानाही त्या ठिकाणी ते बोर्ड लावलेले आहेत आणि बोर्ड कुणी विचारू शकत नाही इतके दिवस कसे लावले जातात। आणि त्यामुळे आमची विनंती आहे नगर परिषदेने चांगल्या पद्धतीचं काम करावं, जर केलं नाही तर त्यांना देखील या ठिकाणी जाब द्यावा लागेल। आमची त्यामुळे विनंती आहे की त्या नगर परिषदेने चांगलं लक्ष देऊन जामखेड शहरातले होणारे जे काम आहे चांगल्या पद्धतीने करावं ही आमची विनंती आहे। आम्ही सतत पाठपुरावा करतोय, आम्ही सतत मागणी करतोय हे काम लवकर निवेदनं दिलीत। त्या ठिकाणी आम्ही काल रस्त्यावर जाऊन पाहणी देखील केलं, रस्त्याचं काम बघितलं तिथं 3 दिवसापूर्वी काम झालंय त्याला पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सतत फोन करून सांगत असतो की धुराळा येतोय म्हणून पाणी मारा, पाणी देखील ते मारत नाही, ते मारलेले ठेकेदार आहे आणि याला संपूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे। आणि अतिक्रमणाचा विषय देखील आम्ही सतत पाठपुरावा करतोय, सतत निवेदन देतोय की आम्ही जे जामखेड शहराच्या बाहेर आहे कोटरी पंपापासून जे रस्त्याची रुंदीकरण आहे ते खारडा चौकापर्यंत आणि इकडं समर्थ हॉस्पिटल ते बाहेर ताकद फाट्यापर्यंत जे रोड पर्यंत जी रुंदी आहे ती रुंदी आपली समर्थ हॉस्पिटल ते खारडा चौकापर्यंत केली जावी ही देखील आमची प्रमुख मागणी आहे। पण त्याची देखील ते दखल घेतली जात नाही, रस्ता कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि जर यांनी असं केलं तर आम्ही ते होऊन देणार नाही। कामावर आम्ही वेळोवेळी भेट देऊन पाहणी केली असता बोगस कामाचा प्रकार आढळून आला आहे। सदर ठेकेदार हा त्या कामामध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा करीत नसल्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष या उपोषणासंदर्भात आणि ठेकेदाराला समज देण्यात यावी त्या संदर्भात देखील हे पत्र दिलेलं आहे आणि आज त्या दिलेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही जामखेड तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत। जोपर्यंत आम्ही निवेदनामध्ये दिलेल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण या ठिकाणी इथून सोडणार नाही आणि उठणार नाही। अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई केली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभा करू.
माझी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जामखेड शहरातील नागरिकांना विनंती आहे, हे काम जर आपल्याला व्यवस्थित झालं नाही, येणाऱ्या 30 वर्ष आपल्याला हे काम परत मिळणार नाही, या कामासाठी निधी परत मिळणार नाही. तरी जामखेड शहरातील नागरिकांनी या कामाची व्यवस्थित दखल घेऊन आणि हे काम कसं चांगल्यात चांगल्या पद्धतीने करून घेता येईल या कामावर लक्ष ठेवून हे काम करून घेण्यात यावं अशी मी आपल्या पत्रकार माध्यमातून जामखेड शहरातील नागरिकांना विनंती करतो. त्याचबरोबर हे काम होत असताना ज्या ठिकाणी इथून पाठीमागं 6 महिन्यापूर्वी काम झालेलं आहे त्या ठिकाणचं खोदलेलं काम, तिथली घाण, तिथला मुरुम, ती माती काम झालेल्या जागेवर तशीच त्या ठेकेदारांनी ठेवलेली आहे. ते सुद्धा त्या मागणीमध्ये आम्ही मागणी केलेली आहे. तरी त्या ठेकेदारांनी जर आपलं काम नाही केलं व्यवस्थित तर प्रशासनाने याला त्या ठेकेदाराला त्याचं काम तुरंत थांबवून त्याला काळ्या यादीमध्ये टाकून याची फेरनिविदा करण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि सरांचे जे काम चालू आहे एकदम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यासाठी जामखेड तहसील, CO व कलेक्टर यांना वेळोवेळी निवेदनं देऊनही कसलीही दखल घेतली गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी या समस्या प्रशासनाच्या समोर आणल्या, परंतु प्रशासनाने कसलीही दखल घेतली नाही. परंतु आज त्याच्या निषेधार्थ उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. तरी पण प्रशासन अजूनही झोपेचं सोंग घेत आहे. तर हे जो कारभार चालला आहे जामखेड शहरामध्ये, हा कारभार जो चालला आहे तो अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचा चालला आहे. याच्या मागे कोण आहे, हे काम जे चालू येतं ह्याचा मलिदा कोण खातं, हे मलिदा ज्ञान तपासण्याची गरज आहे. जर एवढे आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ही सुरुवात आहे. जर ह्याची दखल जर घेतली नाही प्रशासनाने तर ह्या सुरुवातीचा शेवट फार वाईट व भीषण असू शकतो. हे बी प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे. व जे काम बोगस चालू आहेत आणि हेच समस्या नाहीत, अनेक समस्या आहेत. जो बीड रोडचं काम चालू आहे त्यात कालच बातमी पाहिली की त्याला चिरा गेल्यात, तडे गेल्यात. जामखेडमध्ये मोकाट जनावरं फिरतात, डुकरं फिरतात, कर्मचाऱ्यांचे 4-4 महिने झाले पगार नाहीत. तर ह्या सगळ्या शहरात बोर्ड लावलेत अनादी करून. ह्या सगळ्या समस्याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघितलं पाहिजे व लोकांना त्रास होणार नाही. लोकांचा पैसा आहे तो लोकांच्या हितासाठी खर्च झाला पाहिजे. आम्ही उपोषणाला बसलोच आहेत. आमचे सगळे सहकारी मित्र एक 8 आमरण उपोषणासाठी बसले आहेत. तर प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, महसूल प्रशासनाने, तहसील प्रशासनाने व जामखेड नगर परिषदेने याच्याकडे वेळीच लक्ष देऊन या गोष्टीला जर आळा घालणं गरजेचं आहे.